पाहतोय की आज जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. काल खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आणि आज आपण पाहतोय की सगळेच तरुण तरुणाई जी आहे ती मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाच्या या सगळ्याच परिसरामध्ये एकवटलेली पाहायला मिळाली. अनेक तरुण तरुणी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील असतील किंवा मग पालकांसोबत लहानगे देखील आलेले आहेत. इथे आपण पाहतोय की शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये देखील आज एक लहान मुलगा इथे आलेला आहे. खरं तर आपण त्याच्याशी पहिला बातचीत करूया, नंतर त्याच्या पालकांकडे जाऊया. आज तू शिवाजी महाराज बनलायस, कशासाठी काय माहित आहे तुला? कारण की हे लोक ना शिवाजी महाराजांचे विचार आणि शिक्षण विसरले. अगदी. तुझं पूर्ण नाव काय? जियांश अक्षय म्हात्रे. कुठून आलेला आहेस? मुंबई. तुला काय वाटतं एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जो लढा दिला तुझ्या सगळ्याच फ्रेंड्सनी, त्याच्यासाठी तू कशा पद्धतीत आज सहभागी झालेला आहेस? प्राऊड. अगदी. त्याच्या पालकांसोबत आपण बातचीत करूया. काय सांगाल, कुठून आलेला आहेत? खरं तर शिवाजी महाराज बनवण्यामागे काय कारण होतं? अच्छा, आम्ही आलोय बोरिवलीवरनं. आम्हाला जंतर मंतर मध्ये जाता आला नाहीये, पण आम्ही घरातनं त्यांना फुल सपोर्ट केला होता. आज इकडे येण्याचं मागचं कारण आणि ह्याला शिवाजी महाराज बनवण्याचं मागचं कारण की लोक आहे ना शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण पूर्णपणे विसरलेले आहेत आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी आज बाल शिवाजी आलेले आहेत आणि प्रत्येकांमध्ये बाल शिवाजीने जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अगदी. त्यांचे वडील देखील आहेत. दादा, काय सांगशील? खरं तर लहान मुलांमध्ये ही सगळी शिकवण आजच्या तरुण पिढीला कुठेतरी नाही आहे. शाळेमध्ये देखील आपण पाहतो या सगळ्याचाच विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीत केंद्र सरकारच्या मुसक्या या सगळ्याच तरुणांनी आवडल्या, त्यानंतर मुंबईत पडसाद उमटले आणि आज जरी विजयी झाला असला, जल्लोष होत असला, तरी काय या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करशील? पहिली गोष्ट थँक्यू जे त्यांनी प्रोटेस्ट केला आपल्या छोट्या मुलांसाठी, सर्व विसरून जे छोटे आहेत मोठे आहेत त्यांच्यासाठी सर्व थँक्यू. अभिजित सरांसाठी, सोनम सरांसाठी, सर्वांना थँक्यू. आणि दुसरी गोष्ट, मी याची वागणूक देतोय कारण की महाराष्ट्र सर्व विसरत चाललेलं आहे. आपल्या शाळा, मराठी शाळा आहेत त्या सर्व आता बंद होत चाललेल्या आहेत. SSC बोर्ड हे सगळं बंद होत चाललेलं आहे. का? पण आपण महाराष्ट्रात राहतो, पण SSC बोर्ड आपल्याला हवंय, महाराष्ट्र बोर्ड आपल्याला हवंय. हे CBSE बोर्ड, ICSE बोर्ड हे कशाला? त्यामुळे हे प्रोटेस्ट आपल्याला करायलाच हवंय, कारण की हे आता नाही केलं तर नंतर आपल्या पुढच्या जनरेशनला काही त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे सभेमध्ये सहभागी झाला, खूप आनंद होतोय त्याचा. आम्ही तिकडे जाऊ नाही शकलो, पण आमचं जे उद्दिष्ट होतं की बाबा तिकडे नाही जाऊ शकलो, पण इकडे यायचंच आहे आम्हाला, म्हणून आम्ही आज आलो. आणखीन काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तू कुठून आलेला आहेस? तरुणांना कॉक्रोच म्हटलं गेलं होतं आणि कॉक्रोचांनी या सगळ्याचंच उत्तर दिलेलं आहे. आज जल्लोष सभा झाली मुंबईत, तू स्वतः उपस्थित होतास, काय सांगशील? मी चारकोप कांदिवलीवरून आलो आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरी, पण आताची तरुण मुला मुलींनी जो हिंमत दाखवली, दाद दाखवले, तेव्हा प्रत्येकांच्या घरी शिवाजी महाराज जन्मतील आणि सरकार हे बघेल. प्रत्येक वेळी घोटाळा जे करतील त्यावेळी प्रत्येकाने विचार करतील प्रत्येक वेळी आणि नंतर मग पाऊल पुढे करतील. आणि जे मुंबई पोलिसांनी जी कामगिरी केली आहे, दिल्ली पोलिसांचा तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, मुंबई पोलिसांची जी कामगिरी केली आहे ती खूप हॅट्स ऑफ आहे. लव्ह यू मुंबई पोलीस. आपल्यासोबत आणखीन काही आहेत लोक. दादा, कुठून आलेला आहेस? खरं तर जेनझी मोठ्या प्रमाणात उतरली, त्यांचे पॅरेंट्स त्यांच्यासोबत उतरले. अगदी आपण पाहतोय वयोवृद्ध देखील या सगळ्याच सपोर्टसाठी आज इथे सगळे पाहायला मिळाले. काय संदेश देशील? पहिली बात, मी थँक्यू फॉर लोकशाही आणि बहुत साऱ्या मीडियांचा आम्ही थँक्यू बोलतो, कारण अशी या प्रोटेस्टमध्ये सुरुवात झाली 6 जून पासून, त्यामध्ये खूप साऱ्या मीडियाने त्याला बायकॉट केलेलं आणि त्या गोष्टीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दाखवलं नव्हतं. तर अशा तुमच्यासारख्या ज्या मीडिया आहेत त्या ग्राउंडवरती येऊन काम करतात, त्यांच्यासाठी सर्वात पहिले धन्यवाद. आणि सेकंड जी वार्ता मी सांगतो, पहिली बात आपलं अभिजित दिपके झालं या सोनम सर झाले, तर सुरुवात त्यांनी ज्या बॉस्टनपासून सुरुवात केली, त्यांनी बॉस्टनवरनं सोडून आपल्या मागण्या ज्या आपल्या हे होत्या जबाबदाऱ्या सोडून त्यांनी आपल्या इथे आला, देशात आला. कशासाठी आला, कोणासाठी आला? ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी आला सर्वात प्रथम. आणि त्यानंतर काही लोकांनी त्यांना, आता मी पण 6 तारखेपासून प्रोटेस्टला फॉलो करत होतो, मी जंतर मंतरला जाता येता आलं नाही, पण सर्वात महत्वाचं काय होतं का त्यांना कुठूनही असून दे सपोर्ट करणं ते महत्वाचं होतं. आणि त्यानंतरला खूप जणांनी मला अगेन्स्ट आले, काही जण बोलले मला हिंदू अगेन्स्ट आहे आणि काही लोक बोलली देशद्रोही आहे, जातीवाद करण्याचा आधी हिंदू मुस्लिम हे सर्व करण्याच्या गोष्टी केल्या. तर ते नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. पण ॲज अ वेल एज्युकेटेड पर्सन मला माहिती आहे कोणाला काय सपोर्ट करायचा आणि कोणाला नाही करू.
कारण मी स्टेटस टाकतो तर काही जण त्यावरती तुम्ही काँग्रेसचे टट्टू आहे हे अशा खूप साऱ्या गोष्टी फेक नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करत होते. पण मी त्या गोष्टीवरती इग्नोर करून, कारण ज्या माणसाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्या ज्या ज्या अपॉर्च्युनिटी होत्या त्या साईड लाईन करून तो भारतात आला. त्याला माहिती होतं पुढे माझं काही होईल कसं होईल माहीत नाही. माझी एवढ्या चांगल्या नोकऱ्या होत्या त्या मी साईडला करून मी आलो, भारतात आलो. कोणासाठी आलो, कशासाठी आलो? आमच्या विद्यार्थ्यांसाठी आलो. आणि त्याच्या फक्त 3च मागण्या होत्या की त्याला काही पाहिजे नव्हतं, की त्याला काही मंत्रीपद पाहिजे नव्हतं, तर काही कुठच्या गोष्टी पाहिजे नव्हत्या. त्याला फक्त एवढंच पाहिजे होतं की विद्यार्थ्यांचं एज्युकेशन सिस्टम बेटर व्हावं, यासाठीच हे करणार होतं. पण काही गोष्टीमुळे त्याला खूप साऱ्या गोष्टी फेस करायला लागल्या. पहिले देशद्रोही बोललं तर देशद्रोही आतंकवादी सारख्या गोष्टी त्यांना हे करायला लागलं. ती सर्व वेगवेगळ्या पद्धतीत ट्रोल झाले, सगळेच मीडिया सोबत सगळेच तरुणी ट्रोल झाले, पण त्याचं उत्तर आता दिलेलं आहे. आणि त्या महत्वाचं काय, त्यांना आतंकवादी बोललं असतं तर ते लोक 20 दिवसापासून त्या प्रोटेस्टला होते. त्यांचं पाणी बंद केलं, त्यांचं वॉशरूम बंद केलं, त्यांचं जेवण बंद केलं, त्यांची लाईट बंद केली. एवढं असलं असतं तेव्हा जेनजीने त्याला पोलिसांना उत्तर दिलं असतं, पण नाही दिलं. पीसफुल प्रोटेस्ट त्यांनी केलं. आणि जेव्हा 20 तारखेला जो मार्च चालू झाला तर त्यामध्ये त्या लोकांनी काही गुंडे असो काही असो, त्या पॉलिटिक्समध्ये मला नाही जायचं आहे, कारण मी पॉलिटिक्सला फॉलो नाही करत आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी मी इथे आलोय. तर त्या गोष्टी होऊन झाल्या. तर कारण त्यांना करायचं असलं असतं तर त्यांनी पहिले 20 दिवसातच केलं असतं ना. तर त्या आज झालेला विजयी आहे. खरं तर जल्लोष होत आहे मुंबई. येस, हा विजय म्हणजे एक प्रकारच्या आपल्या दिवाळीत कशी साजरी केली जाते तसा एक टाईपचं दिवाळीचा सण आपण साजरा करतो. कारण आझादी ती महत्वाची असते आणि या स्टुडंटसाठी ती केली. माझा भाचा पण आहे आणि त्याला पुढचं फ्युचर आणि ते ब्राईट करण्यासाठी, या एज्युकेशन सिस्टमला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथे आलोय. सगळेच आपण पाहतोय की सपोर्टसाठी इथे उतरलेले आहेत. काही घरातले लहानगे आहेत, शिक्षण घेत आहेत, काहीकांचं भविष्य आहे. इथे आणखीन काही एक तरुण माझ्यासोबत आहेत. काय आहे नेमका बोर्ड तुझ्या हातामध्ये? अब बारी 40 चोरों की. काय नेमकं उल्लेख आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे सरकार बसलंय हे सरकार एकंदरीत आमदारांना फोडतं, खासदारांना फोडतं आणि त्यांच्याबरोबर नीट पेपर जाऊन फोडतं. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर सगळं फोडण्याची सवय लागली ना. यांना जोडण्याची सवय नाही, ह्यांना फोडण्याची सवय आहे. त्यामुळेच अब बारी 40 करोंगी. आता इथून पुढे अजून नंबर लागतील. काल धर्मेंद्र गेलेत, त्यानंतर नरेंद्र येतील, त्यानंतर देवेंद्र येतील. अशा प्रकारे सगळे द्रबद्री सगळे निघून जातील आणि खऱ्या अर्थाने आझाद भारतची घोषणा होईल. भारत निर्भय झालाय. लोकांनी बोलायला सुरुवात केली, लोकांनी स्टेप टाकले. आतापर्यंत 12 वर्षामध्ये लोक दबकून होती, परंतु अभिजित दिपके आले, एक रिव्होल्युशन आली, एक क्रांती आली. एक तरुण जो अमेरिकेमध्ये होता, टेक्सासमध्ये जॉबला होता, तो भारतामध्ये आला. त्याने कॉक्रोच सारखी एक पार्टी निर्माण केली आणि आज खऱ्या अर्थाने नवनिर्माण पाहायला मिळत आहे. कॉक्रोचची उपमा तुम्हा लोकांना देण्यात आली आणि या कॉक्रोचनी एक प्रकारे राजीनामा जरी घेतला असला तरी कॉक्रोच ट्रोल झाली, एकीकडे जातीवाद केला, त्यानंतर मीडिया ट्रोल झाली. याकडे कसं पाहतो? जातीवाद तर जेव्हा जेव्हा ते घाबरतात तेव्हा ते हिंदू मुस्लिम करतात. त्यांना माहिती पडलं 2014 नंतर की हिंदू मुस्लिम केल्यानंतर देशातल्या निवडणुका सहज जिंकल्या जातात. परंतु आता इथून पुढे देशातल्या निवडणुका हिंदू मुस्लिमवरती होणार नाही. हा विद्यार्थी कोणत्या जाती धर्माचा नाहीये. ठीक आहे, जात पंथ धर्म वर्ण याच्या पलीकडे जाऊन हा विद्यार्थी एकवटला आणि जय भीम ही घोषणा आता ही आपल्या आझादीची घोषणा झाली आहे. ही जय भीम हे का जातीची घोषणा राहिलेली नाही. त्यामुळे लढेंगे आणि जितेंगे टाकून दिले जिंजीनी की आम्ही झुरळा आहोत आणि आम्हाला झुरळांना डिवसला तुम्ही की आम्ही तुमचा पेस्टर कंट्रोल करून टाकू. तर आपण पाहतोय की इथे स्पायडरमॅन देखील आलेला आहे. त्याच्याशी आपण बातचीत करूया. स्पायडरमॅन तू बनून आलेला आहेस, काय नेमकं आहे मागचं कारण? तर आपल्या भारताला ना सुपर हिरोजची गरज आहे. ज्या हिशोबाने आता गोष्ट चालली आहे, म्हणजे आपला आवाज दाबवला गेला जात आहे. मला तर वाटतं आपण सगळे स्टुडंट्सनी येऊन लढायला पाहिजे. आणि तुम्ही सगळे सुपर हिरोज बनलेत. आज एवढ्या महिन्याभराचा हा संघर्ष सुपर हिरोजनी खरं तर दाखवून दिलाय. आपण सगळे स्टुडंट्स सुपर हिरो बनू शकतो आणि आपण लढू शकतो आणि ते आपण दाखवलंच आहे डिझाईन करून. आणखीन काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय सांगशील, कुठून आलेला आहेस आणि आज ज्या पद्धतीत जल्लोष मोर्चा झाला, काय वाटतं ह्या पुढे कशा पद्धतीत संघर्ष असेल या सगळ्याच विद्यार्थ्यांचा? पहिलं तर प्रथमतः इथे सर्व तमाम जे आपले भारतीय जमले त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी ज्या प्रकारे एखाद्या विशिष्ट मीडिया त्यांनी एक नॅरेटिव्ह पसरवला. पहिलं तर त्याला अभिजित दिपकेला एखाद्या विशिष्ट चष्म्यातून बघितलं गेलं,
त्यामुळे या गोष्टीला वाव नाही भेटला आणि मेन म्हणजे या भारतामध्ये विश्वगुरू म्हणताय पण विश्वगुरू अशा प्रकारे होत नाहीये. वी द पीपल ऑफ इंडिया अशा प्रकारे थिंकिंग केली पाहिजे. प्रामुख्याने मी एक असं म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्याने इथे आतंकवादी बोलले गेलेले आपण पाहू शकता. शिक्षण मंत्री जे केंद्रीय मंत्री त्यांनी डायरेक्ट मीडियासमोर बोललेलं. आज या ठिकाणी मी दाखवण्यासाठी मी माझं भारतीयत्व माझं जन्म प्रमाणपत्र इथे आणलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत लोकांवरती आरोप होतात. हे तुम्ही पाहू शकता माझं जन्म प्रमाणपत्र. यामध्ये माझे आई वडील त्यांचं राष्ट्रीयत्व भारतीय आहे आणि हे माझं जन्म प्रमाणपत्र आहे ज्यामध्ये माझा जन्म कुठे झालेला आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, या सर्व गोष्टी आहेत. यामध्ये कराड नगर परिषद मधला माझा तालुका आहे, सातारा माझा जिल्हा आहे. हे माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अशी वेळ आली आणि काय लोकांना मी असं सांगतो की आपल्या मेंदूचा वापर करा, शिक्षणापासून अलिप्त राहायचा प्रयत्न करू नका. ज्या प्रकारे नॅरेटिव्ह सुरुवातीला चालू केले, एका विशिष्ट चष्म्यातनं बघितलं गेलं. दुसऱ्यांदा जो माणूस सायंटिफिक टेम्परामेंट असलेला माणूस आहे त्या माणसाला देशद्रोही घोषित केलं, कुठल्याही प्रकारचे आरोप नसताना. तिसरी गोष्ट अँटी रिलिजन घोषित केलं. त्याच्यानंतर कास्टिझमचा विषय त्यामध्ये टाकला. त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मीडियावरती बॉम्बस्फोटच्या बातम्या दाखवतात. दुसऱ्या ठिकाणी मला एक प्रश्न पडतो, जेव्हा या देशामध्ये काही निर्माण होतं त्यावेळेला बॉम्बस्फोट कसे होतात? हे झालंच नाही पाहिजे. 26/11 हा हल्ला झाला होता त्यावेळेला आपले जे उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री त्यांनी राजीनामा दिला, त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला. 8 वर्ष कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचा पाहायला नाही भेटला आपल्याला हल्ला झालेला. मग हे हल्ले थांबले पाहिजेत. मग ह्यासाठी राजीनामा हा झाला पाहिजे होता. पण ह्या सरकारला विरोधकांची भीती नाहीये. जर विरोधक आवाज उचलतात तर ते डायरेक्ट तो आतंकवादी घोषित होतोय. त्याच्या हातामध्ये बॉम्ब, ग्रेनेड अशा प्रकारची दृश्य लोकांच्या मनामध्ये बिंबवली जातात. ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, पण आता तरुणाई पुढे काय, नेमकं भविष्यात काय? कारण इथे राजीनामा होऊन चालणार नाही. नीट पेपर फुटला, बऱ्याच गोष्टी झाल्या, शिक्षण व्यवस्थेवरती गदा आणण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही सगळे एकवटून हा सगळाच संघर्ष जो आहे तो यशस्वी तुम्ही पार पडलेला. आज जरी जल्लोष सभा झाली, या माध्यमातून काय मेसेज तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवला? या माध्यमातून सांगू शकतो की एका विशिष्ट प्रकारच्या प्रसार माध्यमांवरती तुम्ही जरा पण विश्वास ठेवू नका. आणि देश हा शिकल्यानंतरच मोठा होतो. शिक्षणापासून आता आपलं थांबवलं गेलं होतं, त्यांचीच माणसं बसली होती. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना मी एक असं सांगू शकतो की चुकीच्या नॅरेटिव्हवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. भारताच्या आणि संविधानाच्या तत्वावरती चालण्यासाठी आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे, वी द पीपल ऑफ इंडिया. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. बोलासाठी तर भरपूर आहे, पण सध्यासाठी एवढं. धन्यवाद. आपण माझी मुलाखत केल्याबद्दल धन्यवाद. शीतल सर, आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं ही सगळीच तरुण पिढी जी आहे, तरुणाई जी आहे ती आज मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी पार्क या सगळ्याच परिसरामध्ये एकवटलेली पाहायला मिळाली. ज्या पद्धतीस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की खरं तर अभिनंदन आणि या सगळ्याच तरुणांचं अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, या दोन्ही ठाकरे कुटुंबातले सगळे प्रमुख नेते असतील किंवा या सगळ्या पक्षापलीकडे आपण पाहतोय की कोणताही पक्षाचा अजेंडा न घेता या ठिकाणी या सगळ्याच तरुणाईचं कशा पद्धतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि पुढील कशा पद्धतीत आपण भूमिका घ्यायची किंवा मग यापुढे कशा पद्धतीत आपल्या परीक्षेसाठी तयार व्हायचं यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की जल्लोष सभा ही मोठ्या उत्साहात आणि चांगला प्रतिसाद देखील या सगळ्याच तरुणांचा या जल्लोष सभेला मिळालेला पाहायला मिळतोय. जर्नलिस्ट यश मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.